खुशालीच्या किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे मिसळ पाव। झणझणीत कोल्हापुरी मिसळ बनवणार आहोत। तर आपण त्यासाठी साहित्य घेतलेले आहे खोबरे, कांदा, लसूण, अद्रक, पांढरे तीळ, धने, जिरे, एक दालचिनीचा छोटा तुकडा। हे फोडणीसाठी कांदे, तमालपत्र, विलायची, टमाटर आणि ही 200 ग्रॅम मटकी आहे। तर आपण आता सुरुवात करून घेऊया। तर आपण गॅस पेटवून घेऊया आणि त्यामध्ये एक तांब्या पाणी टाकून घेऊया। आपण हा मटकीचा स्टॉक तयार करून घेणार आहोत। तर आपण हे पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये मटकी टाकणार आहोत। पाणी उकळेस तोपर्यंत आपण मसाले भाजून घेऊया पॅन मध्ये। पॅन आपले चांगलं गरम झाल्यानंतर आपण खोबरे यामध्ये थोडेसे लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। पॅन मध्ये थोडंसं लालसर झालं की मग थोडा कांदा पण आपण त्यामध्ये लालसर करून घेणार आहोत। बघा आता आपले खोबरे लाल झाले आहेत, ते आपण काढून घेऊया वाटण्यासाठी। ह्या पॅन मध्ये आपण कांदे परतून घेऊया थोडे लालसर होईपर्यंत। तर आता आपल्या पाण्याला उकळी आली आहे, आपण त्यामध्ये मटकी टाकून घेणार आहोत। त्यामध्ये 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ टाकून घेणार आहोत। आता ते हलवून आपण त्याला फक्त एक उकळी काढून घेणार आहोत, 1-2 मिनिटं, आणि मग हा आपला स्टॉक रेडी होईल। आता आपला हा कांदा लालसर परतून झाला आहे, आपण तो काढून घेणार आहोत। आता आपले हे जिरे आणि तेल आपण थोडेसे असं गरम करून घेणार आहोत। त्यातला थोडा मॉइश्चरपणा काढून घेणार आहोत, फक्त हलके गरम करणार आहोत। आपण जास्त खडे मसाल्यांचा वापर केलेला नाही आहे, कारण हे मिसळ आपण छोटे मोठे सगळी मुलं, छोटी मुलं सुद्धा खाऊ शकतील अशी बनवणार आहोत। तर आपले हे मसाले गरम झालेले आहेत, ते काढून घेत आहोत। आणि हे अद्रक लसूण हे पण आपण यामध्ये वाटून घेणार आहोत। हे थोडं थंड झालं की आपण हे मिक्सर मधून ग्राइंड करून घेऊया। तर आता आपली ही मटकी थोडी शिजून झालेली आहे, आपल्याला पूर्णपणे अशी शिजवून घ्यायची नाहीये, थोडीशी शिजून म्हणजे अशी नॉर्मल घ्यायची आहे। आता हे आपला स्टॉक तयार झाला आहे, बंद करून घेऊया आणि आपला मसाला ग्राइंड करून घेऊया। तर आपण ह्याच्यात 3 टेबलस्पून तेल टाकून घेणार आहोत। मिसळचा रस्सा आहे, तर छान तरी येण्यासाठी आपण जास्तच तेल टाकून घेतलेलं आहे। आता आपण त्यामध्ये 1 तमालपत्र आणि 2 विलायची टाकलेले आहेत। आता आपण त्यामध्ये चॉप केलेला कांदा टाकलाय, ते 2 कांदे आहेत। छान आता हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा। टोमॅटो टाकून घेतलेला आहे, टोमॅटोचा व्हिडिओ माझा शूट झाला नाहीये। आता आपण त्यामध्ये हे ग्राइंड केलेले मसाले टाकून घेऊया। आणि तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। तर आपला हा आता मसाला आपला परतून झाला आहे, आपण त्यामध्ये सुके मसाले टाकून घेणार आहोत। धना पावडर, मिसळ मसाला आहे हा, लाल मिरची पावडर, हळद आपण त्यामध्ये टाकून घेऊया आणि चांगले तेल सुटेपर्यंत हे पण मसाले परतून घेऊया। मसाले परतण्यासाठी आपण त्याच्यात 1 टेबलस्पून थोडंसं तेल टाकून घेणार आहोत।
म्हणजे मिसळला चांगला चवी येईल. तर आपला हा मसाला चांगला आपण परतून घेतलेला आहे. आपल्या भाजीला मसाल्याला चांगलं तेल सुटले आहे. तर आपला आपण मटकीचा स्टॉक ह्यामध्ये टाकून घेऊया. आपली थोडी आता भाजी घट्ट आहे, पण मटकीचा स्टॉक हा पातळच असतो मिसळचा रस्सा. तर आपण त्याच्यात एक अर्धा तांब्या अजून पाणी टाकून घेणार आहोत. आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत. तर आपण स्टॉकमध्ये अगोदर मीठ टाकलं होतं, त्यामुळे ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकणार आहोत. आता हा रस्सा आपला उकळला की आपला मिसळचा रस्सा तयार होईल. आपला रस्सा हा उकळून झाले आहे आणि आपला रस्सा आता तयार झाला आहे. तर आपण आता सर्व करून घेऊया. तर फ्रेंड्स, आता आपली मिसळ पाव तयार आहे. तर मस्त तुम्ही मिसळवर ताव मारा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.